देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै। श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षी श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं काही दिवसांच्या खंडानंतर आपण भेटतोय. पण दिवस अत्यंत पवित्र आहे. नवरात्राची सुरुवात, ज्याला घटस्थापना म्हणतात, त्याच्याबद्दल आपण नंतर बघूया. पण देवीचे काही श्लोक म्हणणार आहोत. माझ्या नंतर तुम्ही म्हणायचं. अर्धा चरण मी सांगतो. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती, निःशेषजाड्यापः. हा जरा अवघड श्लोक आहे, पण आपण म्हणूया. भागवतातला श्लोक आहे, देवी भागवतातला. सृष्ट्वाखिलं जगदिदं सदसत्स्वरूपं, सृष्ट्वाखिलं जगदिदं सदसत्स्वरूपं, शक्त्या स्वया त्रिगुणया परिपाति विश्वं, संहृत्य कल्पसमये रमते तथैका, तां सर्वविश्वजननीं मनसा स्मरामि. आता हे तसं बघितलं तर आपण ज्याला दुर्गा सप्तशती म्हणतो, त्याच्यातला हा एक भाग आहे. आपण थोडासा परिष्करण म्हणजे मॉडिफाय करून घेतलेला आहे आपल्या एकंदर उपासनेसाठी, आपल्या जीवनेसाठी. या देवी सर्वभूतेषु. आता सगळ्यातच ती असल्यामुळे आपण कशातही म्हणू शकतो, पण त्यातल्या त्यात हा जो क्रम आहे तो लक्षात ठेवा. माझ्या नंतर म्हणायचे. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. आता नमस्तस्यै सगळ्यांनी बरोबर म्हणायचं. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु स्फूर्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु
या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु या देवी सर्वभूतेषु क्रान्तिरूपेण संस्थिता क्रान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु या देवी सर्वभूतेषु मुक्तिरूपेण संस्थिता मुक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्तस्यै नमो नमः. छान. ज्या क्रमाने आपण देवीची रूपं पाहिली त्याचा नंतर विचार करणार आहोत. आधी आणखीन एक म्हणूया. आपल्याला येतं ते नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन स्त्वया भारत तैलपूर्णः येन स्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. आता ह्या ज्या सगळ्या देवी आहेत त्या देवींच्या कथा आपण बघणार आहोत. जयंती मंगला काली जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वधा स्वाहा नमोस्तुते. सदा स्वाहा नमोस्तुते. खरं म्हणजे ज्या ज्या ह्याच्यात ती शक्ती आहे ना ते ते त्या देवीचं नाव आहे. पण तरीसुद्धा आपण बघा मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वधा स्वाहा नमोस्तुते. आज नवरात्र म्हटल्यानंतर जरा हास्य पाहिजे, विनोद पाहिजे, आनंद पाहिजे सगळीकडे. कारण कालचा दिवस जो होता त्याला सर्व पितृ अमावस्या म्हणतात. म्हणजे एका अर्थाने महालय विलय प्रलय आपण शब्द वापरतो. पण त्यानंतर ही जी सगळ्या सृष्टीचं इतकंच नव्हे तर ब्रह्मा विष्णू महेशाचं एका अर्थाने पालन करणारी तिच्यापासून ते निर्माण झालेले आहेत आणि तिच्यातच ते सामावणार आहेत. म्हणजे ती ब्रह्म किंवा पराशक्ती आहे, परब्रह्म आहे आणि तीच परमेश्वरी शक्ती आहे. लक्षात ठेवा, तीच परमात्म शक्ती आहे आणि तीच ओंकार स्वरूपी देवी शक्ती आहे. हा या सगळ्यात महत्त्वाचा मध्यवर्ती विचार देवी भागवताचा आहे. त्याच्यावर आपण विचार करणारच आहोत. पण सगळीकडे देवी भरून राहिलेली आहे हा मुख्य विचार. म्हणजे सगळीकडे शक्ती भरून राहिलेली आहे. शक्तीशिवाय आपली पापणीसुद्धा हलत नाही आणि शक्तीशिवाय झाडाचं पिकलेलं पानही पडत नाही. शक्ती लागतेच लागते. मग ती गुरुत्वाकर्षण शक्ती असेल किंवा निरनिराळ्या प्रकारची धारणा करणारी शक्ती असेल किंवा भावशक्ती असेल किंवा कर्मशक्ती असेल, निरनिराळ्या शक्ती आहेत. ही शक्तीची रूपं आहेत, जे शक्तीचे पैलू आहेत. आपण उदाहरण मागे बघितलं होतं की विद्युत घरात येते ती त्या मीटरमधून एकच करंट असतो किंवा मग ती निरनिराळ्या आपल्या साधनात जाते आणि त्याप्रमाणे काम करते. वॉशिंग मशीनमध्ये जाऊन कपडे धुते, नंतर मिक्सर वगैरे जाऊन सगळ्या वस्तू तुमच्या मिक्स करते किंवा ग्राइंड करते, म्हणजे दळून देते, तुम्हाला मिश्रण करून देते. त्याचप्रमाणे ती इस्त्रीत गेली तर गरम होते, तुमचे कपडे छानपैकी इस्त्री करून देते. फ्रीजमध्ये गेली तर ती थंड होते, तुमचे पदार्थ थंड ताजे ठेवते. तीच दिव्यात गेली तर प्रकाशाचं रूप घेते आणि तीच जर डोअरबेलला इलेक्ट्रिसिटीच आहे ना तर ती साऊंडचं म्हणजे निरनिराळ्या ध्वनीचं रूप घेते, प्रकाशाचं रूप घेते, उष्णतेचं रूप घेते, शीतलतेचं रूप घेते, सगळ्या प्रकारची रूपं घेते. ती रूपं घेते. शक्ती एकच आहे लक्षात ठेवा, पण ही तिची निरनिराळी रूपं आहेत. अग्नी आहे, विशेषतः आपण म्हणूया लोहाराचा अग्नी आहे. त्याचा तो भट्टी असते आणि भाता असतो. त्या भात्यात आपण हवा घातली की यातून अनेक ठिणग्या निघतात, तुम्हाला माहीत आहे.
त्या ठिणग्या अनेक आहेत, पण अग्नी तीच आहे. आणि अग्नीची दाहिनी शक्ती ही देवी आहे. दाहिनी शक्ती काढून घेतली की काय होतं, ही कथा आपण 2-3दा बघितलेली आहे आणि या वेळेला आपण बघणार आहोत, पण अगदी पहिल्या दिवशी नको बघायला. आज आपण एक प्रकारे प्रास्ताविक पाहणार आहोत की देवी भागवत आणि भागवत तसं बघितलं तर परंपरेने ते व्यासानेच लिहिलेलं आहे, पण त्याच्यात कसे फरक आहेत, असे फरक का पडतात, असा प्रश्न जिज्ञासू वृत्तीच्या वाचकांना पडतो की व्यासच जर लेखक आहे तर देवी भागवतात तीच कथानकं अशा निराळ्या पद्धतीने का येतात, कधी कधी अगदी विरुद्ध पद्धतीने येतात का, त्याचंही उत्तर आहे ते आपण बघणार आहोत. म्हणून आज श्रोते कसे असावेत, भागवताचा विषय काय आहे, भागवत ग्रंथाची या देवी भागवत, भागवत म्हणतो त्यावेळेला देवी भागवत, एरवी भागवत म्हणलं की ते आपण बघतो ते कृष्णाचं वगैरे भागवत, म्हणून त्याला वैष्णव भागवत म्हणतात. आणि याला शाक्त शक्तीचे जे उपासक आहेत त्यांना हे भागवत अत्यंत पवित्र आहे, शाक्त भागवत म्हणतात. पंचायतन पूजा आपल्याला आठवत असेल शंकराचार्यांची, त्याच्यात त्यांनी सांगितलं 5 प्रमुख संप्रदाय आपल्या देशात आहेत. एक शिवाची उपासना करणाऱ्यांचा शैव संप्रदाय, विष्णूची उपासना करणाऱ्यांचा वैष्णव संप्रदाय, गणपतीची उपासना करणाऱ्यांचा गाणपत्य संप्रदाय, सूर्याची उपासना करणाऱ्यांचा सौर संप्रदाय. तुम्हाला सौर संप्रदायाशी की त्यांना शेवटचा 5वा म्हणजे देवीची शक्ती रूपात उपासना करणाऱ्यांचा शाक्त संप्रदाय. सौर संप्रदाय कुठे आहे आपल्याकडे लक्षात ठेवा की ओरिसामध्ये वगैरे आपण म्हणतो ते कोणार्कचं सूर्यमंदिर आहे. आपल्याकडे अनेक ठिकाणी त्या बरोबर त्यावेळेला कुठेतरी अशी खाच ठेवलेली असते भिंतीत आणि त्याचा कवडसा बरोबर त्या मूर्तीवर पडतो. पण एक लक्षात ठेवा, रिलेटिव्हली पृथ्वी फिरते, सूर्य आहे तसाच, पण सूर्याचा उदय अस्त तो अँगल बदलतो ना, की थंडीत तो दुरून येतो म्हणून थंड कमी म्हणजे गरम कमी आणि थंडी जास्त, आणि उष्णतेच्या काळात उन्हाळ्यात तो डायरेक्ट येतो म्हणून आपल्याला त्याचा ताप जास्त जाणवतो. मग अशा वेळेला ती खाच बरोबर कसा सगळ्या ऋतूत आणि सगळ्या याच्यात प्रकाश देते. गांधीजींची जी मद्रासच्या तिथे तामिळनाडूमध्ये एक समाधी आहे, त्या समाधीवर बरोबर 2 ऑक्टोबरला सूर्याचे जे स्थान आहे त्याचा जो किरण येतात ते समाधीवर पडतात. हे गणितही आहे, हे शिल्पशास्त्रही आहे आणि हे पण सगळं करणारी शक्तीच आहे. अगदी तुम्ही हातोडी म्हणणार तर समजण्यासाठी सांगतो, त्याच्यात हातोडीनी शक्ती आहे. छिन्नी आहे, त्याच्यात छिन्न करणारी छिन्नीनी म्हणलं तरी चालेल शक्ती आहे. हे मराठी शब्द आहेत, हे कुठल्याही भाषेतले शब्द असतील, पण कुठलाही शब्द घेतलात की त्या शब्दाचा जो अर्थ किंवा ज्याच्यामुळे तो शब्द आहे. आता अंबा म्हणला की आपण अंबाबाई म्हणलं की जरा निराळा अर्थ होतो म्हणून, पण त्याच्यात अंबिनी नावाची शक्ती आहे म्हणायला काय हरकत आहे. अंबाबाई याच्यातली अंबा ही अम्मा म्हणजे देवी आहे आणि तीच सगळ्यात महत्त्वाची देवी आहे, जगदंबिका. अंबा म्हणजे सगळ्या जगाला जन्म देणारी आणि मग बाकीच्या शक्ती कार्य करतील. म्हणून जगदंबा ही जगदंबिका आहे. मणी असा सुंदर आहे, मणिद्वीप, आणि त्याचं पुरं काय सुंदर वर्णन केलेलं आहे, पण ते मुळातून वाचण्यासारखं आहे. आपण अशा निसर्गाच्या वर्णनात शिरलो तर आपल्याला वेळच पुरणार नाही. पण मणिद्वीप वासिनी ही जगदंबिका, आणि तिचं जे वैभव, तिचं जे तेज, तिचा प्रभाव, तिच्या भोवती असलेली आभा म्हणजे हॅलो आपण म्हणतो, या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. आणि तिच्यातून सगळ्या देवी निर्माण होतात. ज्या असुराला मारायला ज्या पद्धतीची देवी पाहिजे तिच्यातून निर्माण होते. ही एक मूळ कल्पना जर लक्षात ठेवली तर बाकीच्या गोष्टी सोप्या होतील समजायला. आपण आता फक्त एवढं बघूया, कारण पहिल्या दिवशी हे बघणं आवश्यक आहे. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता. आपण आता जगदंबिका, अंबा म्हणजे आई, अम्मा, माता, अंबा. जगदंबिका सगळ्या जगत म्हणजे सगळ्या विश्वाची, सगळ्या सृष्टीची, म्हणजे सगळ्या इव्हन काळसुद्धा तिच्यापासून जन्मलेला आहे. कारण ती काळाच्याही पलीकडे आहे. काळ निर्माण झाला आहे म्हणजे तो संपणार आहे. जग निर्माण झाले म्हणून संपणार आहे. मानवजात संपणार आहे. सगळे पदार्थ संपणार आहेत. मॅटर ज्याला म्हणतो ते संपणार आहे. संपणार नाही काय, त्याच्यात असलेली शक्ती. आणि शक्ती आधीही होती, नंतर मध्येही आहे, आणि सगळं नष्ट झालं तरी असणार आहे. म्हणून कालच्या महालयानंतर सर्व पित्रांना सद्गती मिळावी म्हणून जी श्राद्ध केली जातात, सर्व पितृ अमावस्या, त्यानंतर अंधार नाही, त्यानंतर प्रकाश आहे.
प्रकाशाचा किरण. म्हणून आपण नवरात्रात पहिल्या दिवशी काय करतो? घटस्थापना करतो. घट हे आपल्या देहाचं प्रतीक आहे. आपण कितीदा तरी म्हणलेलं आहे की ज्या वेळेला माणूस मरतो त्यावेळेला एक अशी उलटी प्रदक्षिणा घालून प्रत्येक वेळेला त्या घटाला, आत पाणी आहे, त्या घटाला असं अश्मा दगड म्हणतात, त्या दगडाने एक भोग पाडतात, थोडंसं पाणी गळतं आणि तिसऱ्या प्रदक्षिणेनंतर तो घटच फोडून टाकायचा असतो. घटाघटाचे म्हणतो ना, रूप आगळे प्रत्येकाचे, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतना पार. हे घट म्हणजे फक्त मानवी देह नाही, आकार धारण केलेल्या सगळ्यांना घट म्हणायचं. एक प्रसंग सांगतो. बंगालमध्ये सगळ्यात दुर्गा पूजा मोठी असते आणि आज हे 9 दिवस आहेत. त्याला दुर्गती म्हणजे दुर्गे दुर्गती नाशिनी ह्याच आहे. दुर्गा अर्थ काय आहे आपण तो श्लोक नंतर बघणार आहोत. म्हणजे द, उ, अर्धा र, ग आणि आ हे मिळून जो दुर्गा शब्द म्हणतो ते 5 पंचविध कार्य आहे दुर्गेचं. आणि आज अत्यंत गरज आहे, विशेषतः महामारी ज्याला म्हणतो आपण, कोविड वगैरे, ती नष्ट करायची असेल तर देवी भागवताचा पाठ करा, असं देवी भागवताचं जे महात्म्य सांगितलेलं आहे त्याच्यात आलेलं आहे. आपण काही मुद्दे बघणार आहोत. पण पहिल्यांदा काय, मातृरूपेण संस्थिता. मातृ म्हणलं की माता म्हणजे वात्सल्य आहे. आणि वात्सल्य हा एकाच वेळेला शांतरस आहे का? हो. प्रेम आहे का? हो. करुणा आहे का? हो. त्याग आहे का? हो. दया आहे का? हो. आई मुलाशी सगळ्या नात्यांनी जोडलेली असते. मुलाबद्दल ती कृतज्ञ आहे, कारण तू जन्मलास म्हणून मी आई झाले. मुलगा आईबद्दल कृतज्ञ आहे. ही कृतज्ञता ही शक्ती आहे. विचार करा तुम्ही, आपले जे गुण आहेत ना, त्या गुणसुद्धा शक्ती आहे. आणि त्या शक्तींचं चारित्र्य बनतं. चरित्र हे ठीक आहे, जगलो वगैरे, त्या प्रत्येकाला जगण्यासाठी म्हणून एक शक्ती लागतेच. पण चारित्र्य, वीर, वीर्य, शूर, शौर्य, सुंदर, सौंदर्य आपण म्हणतो ना, ही सगळी शक्तीची रूप आहेत. ही सगळी देवीची रूप आहेत. म्हणून देवीची रूपं किती असंख्य, अगणित, मोजताच येणार नाही. आकाशातले तारे आणि आपल्या अंगावरच्या प्रत्येक रोमातून निघालेला केस, किती असतील केस सांगा बरं. आपले डोक्यावरचेच केस, प्रत्येक ठिकाणून केस आलेला आहे त्वचेवर. त्यामुळे काय, या सगळ्या केसांची जरी गणती केली जमलं तर, आकाशातल्या ताऱ्यांची गणती केली, सागरातल्या थेंबांची गणती केली, वाळवंटातल्या वाळूच्या कणांची गिनती म्हणजे मोजणी केली, तरीसुद्धा देवी त्यांच्या, कारण तिच्यापासून जर हे सगळं निर्माण झालेलं आहे तर देवी त्याच्या पलीकडे आहेच. हे देवीचं स्वरूप आणि हे देवीचं रूप. रूप म्हटल्यानंतर आपल्याला सरस्वतीचं रूप निराळं दिसतं, लक्ष्मीचं निराळं दिसतं आणि कालीचं निराळं दिसतं. ही तर ॲपरंटली म्हणजे अगदी 3-3 रात्री आपण वाटून दिलेल्या आहेत. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा 3 रात्री आहेत. महा म्हणजे काय, खरं म्हणजे त्यांची सूक्ष्म रूपात पूजा करायची. पण हल्ली आपण पूजेचं सगळंच तंत्र बाहेर आणलेलं आहे. बहिरंग कराच ना, म्हणून एक काय आहे, पूजेचं तंत्र आहे. म्हणजे आपण षोडशोपचार पूजा, पहिल्यांदा हे करा, नंतर अभिषेक करा वगैरे, हे जे आहेत ना, गंध लावा, फूल वहा, हे जे आहेत ना, हे तंत्र आहे बहिरंग. नंतर एक यंत्र असतं, प्रत्येक देवीचं एक यंत्र आहे. म्हणजे त्याच्यात सरस्वतीचं एक यंत्र आहे, लक्ष्मी यंत्र आहे, ज्याला श्रीयंत्र म्हणतात, की सध्या जास्तीत जास्त खप या श्रीयंत्राचा होतो, कारण सगळ्यांना लक्ष्मी पाहिजे. वरदलक्ष्मी व्रत किती प्रतीक आपल्या. आता ज्यांनी ते रचलं त्याला काय त्यावेळेला अर्थलाभ झाला असेल माहीत नाही, पण ज्यांनी ते छापलं ते मात्र खरेच लक्ष्मीच्या वरद हस्ताने श्रीमंत झाले. जे पुस्तक घेऊन व्रत करतात ते किती श्रीमंत झाले, कारण सगळे श्रीमंत होऊच शकणार नाहीत. एक बादशाह हुआ तो 100 फकीर हो गए. एक अमीर जर झाला समाजात तर 100 फकीर व्हायलाच लागतात. कुठून करणार आहात तुम्ही पैसा, काय हवेतून पाडणार आहात. सगळ्यात सुंदर उदाहरण, खाण जशी जशी तुम्ही खणत जाता तशी खाण खोल होत जाते, पण खाणीतून काढलेला मालाचा डोंगर बनतो की नाही. म्हणजे खाण किती खोल आहे, हा डोंगर जेवढा उंच आहे तेवढा. म्हणजे डोंगर जर उंच होत गेला श्रीमंत माणसांचा, खाण मालकांचा, तर जे खाण खणतात त्यांची पोटं खपाटीला गेलेली आहेत, त्यांची घरं अगदी भकास झालेली आहेत. ते खोल 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 जातात दारिद्र्याच्या गर्तेत, आणि हे उंच म्हणत नाहीत त्यांना, मोठे 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 होत जातात लक्ष्मीच्या वरदानामुळे. हे घडतंच समाजात, प्रत्येक समाजात. पण म्हणून खाली जाणारी जी एक श्रमशक्ती आहे
आणि वरती येणारी समजा आपण म्हणूया लक्ष्मी शक्ती आहे, अर्थशक्ती आहे, तर श्रम असल्याशिवाय अर्थ प्राप्त होत नाही. सरस्वती आणि लक्ष्मी यांचं परस्परात जमत नाही असं म्हणतात. त्यांचं बरं जमतं हो, ते ज्यांच्याकडे आहे त्या माणसांचं जमत नाही. म्हणून लक्षात ठेवा ना की शाळेचा एखादा मुख्याध्यापक किंवा वर्ग शिक्षक हे सरस्वतीच्या मार्गाने जायला हवेत, हे लक्षात ठेवा. आणि मॅनेजमेंट नावाचा जो प्रकार आहे, ट्रस्ट नावाचा जो प्रकार आहे, तो लक्ष्मीच्या मार्गानेच जाणार आहे की त्यांनी लक्ष्मी साठवली पाहिजे. नाहीतर शाळा कशी चालणार आहे, संस्था कशा चालणार आहेत, उद्योग कसे चालणार आहेत, लोकांना रोजगार कसे मिळणार आहेत. म्हणून पण एक लक्षात ठेवा, कुठलाही उद्योग चालवायचा आहे किंवा शाळा चालवायची, लक्ष्मी मिळवायचे, तर ती कशी मिळवायची यासाठी सरस्वती नको का, सांगा बरं. लोक म्हणतात पुस्तकच नाही, तुम्ही शिकलाच नाहीत तर काय तुम्ही लक्ष्मी मिळवणार आहात. बरोबर. म्हणजे लक्ष्मी मिळवण्यासाठी सुद्धा 1101 उपाय एका रात्रीत लक्षाधीश होण्याचे असे पुस्तक असतात. मग लोक वाचतात. ही सरस्वती आहे. सरस्वती आणि लक्ष्मी त्या पूरक आहेत एकमेकाला. ही आधी ती नंतर असा प्रकार नाही आहे. पण 3 देवांना आपण त्यांच्या शक्ती दिलेल्या आहेत. ब्रह्मदेवाची सरस्वती, विष्णूची लक्ष्मी आणि शंकराची आपण शांकरी किंवा काली म्हणतो, हे लक्षात ठेवा. म्हणून 3 रात्री दिलेल्या आहेत आपण म्हणतो. ही नवरात्र आहे. नवरात्राबद्दल खूप विचार करता येण्यासारखा आहे. पण आज पहिला आपण काय करतो, त्या घटात दीप लावतो आणि त्याला दीप म्हणून घटस्थापना करताना घट दीपस्थापना आहे. त्या घटाला दीप गर्भा घट म्हणलेलं आहे. म्हणजे ज्याच्या गर्भात दीप आहे. आपल्या आत ती शक्ती आहे. अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, ती आत्मज्योती घालवू नको रे. ते मालवू आणि घालवू हे प्रपंचातले शब्द आहेत. आतला ज्ञानदिवा कधी विझणारच नाही आहे. आतली जी आत्मज्योती आहे ती मुक्त होणार आहे, ती कधी विझणार नाही आहे. पण तुम्ही त्याच्यावर झाकण घालता. एक साधा प्रयोग विद्यार्थ्यांना दाखवला तो, ये रे चल आपण मेणबत्ती लावूया. हां, ती मेणबत्ती याच्यावर लावली, आता त्याच्यावर झाकण ठेवूया. काही वेळाने मेणबत्ती विझते. झाकण घातल्यानंतर दीप उरत नाही. ही आत्मज्योती आतला दिवा आहे, त्याला कुठलं फ्युएल लागत नाही, म्हणून ते संपत नाही, पण दिसत नाहीत. म्हणजे माझ्या आतल्या दिव्याचा प्रकाश बाहेर पडत नाही. इतका बाहेर पडत नाही की मलाच त्या प्रकाशाचा लाभ होत नाही. कारण किती निरनिराळ्या प्रकारची झाकणं, माझ्या शिक्षणाच्या डिग्री पदवी ही झाकणं आहेत. माझी श्रीमंती, भारतात म्हणलं तर माझी जात, माझा धर्म, माझी भाषा, माझं राज्य, हे सगळं काय आहे, झाकणं आहेत. आणि जितकी जास्त झाकणं तितका तुम्हाला माणूस जास्त सुसंस्कृत म्हणू नका, सुशिक्षितही म्हणू नका. तो जास्त शिकलेला असेल, तो जास्त श्रीमंत म्हणू नका, तो जास्त पैसेवाला असेल, तो जास्त असं म्हणू नका सामर्थ्यवान, तो पैलवान असेल. हे लक्षात. सामर्थ्य, लक्ष्मी, श्री ह्याला अर्थ आहे हो. म्हणून श्रीमंत, लक्ष्मीपुत्र आपण नुसते शब्द वापरतो. हल्लीचा शब्द पैसेवाला, हल्लीचा शब्द मार्केट, हल्लीचा शब्द व्यापार, व्यवहार, बाजार, संसार, हे लक्षात घ्या. अशा ह्याच्यात आपल्याला तो दिवा जो आहे, त्याच्यात दिवातला गर्भ, तो दीप आहे ना, तो जपायचा आहे. त्याच्या भोवती जे नृत्य केलं जातं त्याला दीप गर्भा नृत्य म्हणतात. आपण त्याला गर्भा नृत्य आणि त्याचा अपभ्रंश गरबा झालेला आहे. आता त्या गरबाचं डिस्को, दांडिया वगैरे काही आपण त्याच्याबद्दल आपण नको बोलायला. देवीचीच इच्छा आहे म्हणायचं आणि देवी पाहून घेईल. पण एक लक्षात घ्या, हे नृत्य आहे ना, त्या नृत्यात कला आहे. आता जो सुरू झालेला महिना असतो त्या महिन्यात आता शरद ऋतू आहेत. त्या शरद ऋतूच्या रात्री काय होत जातात, एका उजळत जातात आणि शेवटी कोजागिरी येते. कृष्णाने 11 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे गोपींना की तयारी करा, मी तुमच्याबरोबर नृत्य करणार आहे, मी तुमच्याबरोबर नृत्य करणार आहे. कृष्ण माझ्याबरोबर नृत्य करणार आहे, मी कृष्णाबरोबर नृत्य करणार आहे. 11 महिने सतत सांगत होता. आठवते ना, आता किती दिवस उरले, हां आता किती महिने उरले, हां एकमेकीला सांगत होत्या सतत. आणि त्यांनी सांगितलं की हे जे नृत्य आहे हे डिव्हाइन डान्स आहे, हे दिव्य नृत्य आहे, हे शरीराच्या पातळीवरचं नाहीच आहे. तिथे तू आणि मी नाही आहे. टिपऱ्या 2 ध्वनी 1, पावलं 2 फूट स्टेप, ज्याला पदन्यास म्हणतो, स्टेप एकच आहे, नाहीतर ते नृत्य होणारच नाही. म्हणून गोफाचे धागे अनेक असले तरी तो विणत येतो त्यावेळेला एक गोफ बिनतो आणि उलट्या बाजूने केलं की पुन्हा सगळे धागे तसे असतात. आपण ते भागवताच्या वेळेला बघितलेलं आहे. पण देवींच्या कथात ह्या सगळ्या कथा येऊन जातात.
ह्याच्यात कुठली देवी नाही म्हणून तुम्हाला सांगू या देवी भागवतात, पण आपण निवडक कथांचं कथाअमृत म्हणून विचार करणार आहोत. तर आता मातृ म्हणल्यानंतर ही सगळी आली, मदर गॉडेस, सगळ्या देवींच्या शक्तींची माता ही जगदंबिका. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. देवीचं खरं रूप शक्तिरूपच आहे, म्हणून तो संप्रदाय शाक्त संप्रदाय म्हणतात. मगाशी सौर तुम्हाला सांगत होतो, तर दक्षिण भारतात सुद्धा सूर्याची उपासना करणारी मंडळी आहेत. भारत हा तसा सूर्याचा देश आहे, उगवत्या सूर्याचा देश आपण जपान म्हणतो, पण भारतात सगळ्यात सुरुवातीचा किरण ज्या जागेला लागतो त्याचं नाव प्राक ज्योतिषपूर. प्राक म्हणजे पूर्व, ज्योतिष म्हणजे प्रकाश, आणि पुर म्हणजे ते गाव किंवा ठिकाण, आणि ती राजधानी होती भौमासुराची. कृतीमुळे त्याला नरकासूर म्हणायला लागले. भौमासूर असुरच आहे तो, पण भौम नाव भूमीचा पुत्र आहे तो, म्हणजे भूमीवर त्याचं राज्य आहे. पण संस्कार चुकीचे, म्हणजे सुसंस्कृत होण्याऐवजी तो सु किंवा दु विकृत झाला आणि त्यामुळे त्याला नरकासूर म्हणायला लागले. पण त्याची राजधानी प्रागज्योतिषपूर आहे. हा जास्तीत जास्त सनिएस्ट प्लेस ऑन अर्थ कुठली, तर राजस्थानमधली जयपूर वगैरे ही जी गावं आहेत ना, म्हणजे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश वर्षात त्यांना मिळतो. लॉंगेस्ट डे आपण जो म्हणतो तो सगळ्यात लवकर सूर्योदय, सगळ्यात उशिरा सूर्यास्त हे राजस्थानमध्ये वगैरे आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे भारत हा सूर्योपासकांचा देश आहे. आपण बघितलं भागवतातला भा हाच भारतातला भा आहे, आणि त्याचा अर्थ आहे प्रकाश. म्हणून प्रकाश पूजकांचा देश, आणि प्रकाश म्हणजे सगळं जे चांगलं आहे ना तो प्रकाश आहे, आणि अंधार वाईट आहे का हो? दोन शक्ती आहेत. त्या दोन शक्ती आहे का ज्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणतो. ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र असल्याशिवाय सर्किट होणारच नाही हो, आणि त्याच्यासाठी आपण स्विच वापरतो. हा जो भक्त आहे ना, नारद वगैरे सारखे, ते कळ दाबतात, म्हणजे तो स्विच ऑन करतात. स्विच त्यांनी दाबला की ते सर्किट सुरू होतं, म्हणजे मंडल पूर्ण होतं, आणि मग प्रवाह व्हायला लागतो, आणि त्या घटना घडतात, आणि ज्याच्या जगाचं मानवजातीचं कल्याण असतं. नारदांचा काही स्वार्थ नसतो. फार महत्त्वाचं आहे. इथे प्रत्येक कथेत, अगदी महात्म्याच्या कथा आहेत त्याच्यात सुद्धा नारद येऊन जाणार आहेत. म्हणून शक्तिरूपेण संस्थिता, शक्तीला परत सांगतो, संस्कृतमधल्या शक्तीला कुठल्याही भाषेत प्रतिशब्द नाही आहे. तुम्ही फोर्स वापरा शब्द, तुम्ही स्ट्रेंथ वापरा, तुम्ही पॉवर वापरा, आणि तुम्ही एनर्जी वापरा. हे 4 शब्द आहेत. आपल्याला बळ आपण शब्द वापरतो, सामर्थ्य शब्द वापरतो, आपण ऊर्जा शब्द वापरतो एनर्जीला. पण शक्ती शक्ती आहे, कारण शक्तीला चैतन्याचा अंग आहे. आणि हे जे पॉवर, फोर्स, एनर्जी वगैरे सगळे फिजिक्समधले शब्द आहेत. मी फिजिक्स शब्द का वापरतो? फिजिक्स म्हणजे भौतिक, आणि आधी भौतिक, त्याच्या पुढे आधी दैविक म्हणजे चमत्कार. याच्यात तर सगळ्या चमत्कारांच्याच कथा आहेत. सुरस आणि चमत्कारिक असे शब्द वापरतात पूर्वीच्या कथांना. हे असं कसं झालं, आणि त्या राणीचं कुत्रं गेलं त्या कुणी, त्या जादूगारांनी, आणि तो आपल्या वाड्यात घेऊन गेला, आणि मग राजपुत्र शोधत गेला, आणि त्याला आई सापडेच ना तिथे. आणि नंतर त्याला कोणीतरी सांगितलं, अरे ती कुत्री आहे ना, ती आई आहे, पण त्याला मारल्याशिवाय ती सुटणार नाही. मग त्याला मारायचा प्रयत्न केला, नाही म्हणाले, तो जो पोपट आहे ना पिंजऱ्यातला, त्या पिंजऱ्यातल्या पोपटात त्याचा प्राण आहे, पोपट मार, हा जादूगार मेला, तुझ्या आई परत कुत्रीतून आई झाली, आईला आनंदात घेऊन जा, आणि तो राजपुत्र घेऊन येतो. अशा गोष्टी सुरस आणि चमत्कारिक. सिंदबादच्या कथा सुरस आणि चमत्कारिक, अरेबियन नाईट्स सुरस आणि चमत्कारिक, यातल्या बऱ्याचशा कथा सुरस आणि चमत्कार वाटाव्या अशा आहेत. प्रत्येक कथेचा काही आध्यात्मिक अर्थ लावता येणार नाही, पण जिथे शक्य आहे तिथे आपण लावणार आहोत. म्हणून हे आत्ता म्हणलेलं स्तोत्र का शक्तिरूपेण संस्थिता. शक्ती म्हणजे चैतन्य सगळीकडे प्रसून, आणि चैतन्याला कुठला शब्द आहे? स्पिरिट नाही, चैतन्य चैतन्य. त्याच्यानंतर बुद्धिरूपेण संस्थिता. बुद्धी आपल्याला कळतो शब्द, पण बुद्धीचं निरनिराळे पैलू आहेत. त्या पैलूंची जी अंग आहेत त्या प्रत्येकाची शक्ती आहे ती देवी आहे. अशा देवींच्या ह्या कथा आहेत. बुद्धी सध्या लक्षात, म्हणजे बुद्धी आहे, मेधा आहे, प्रज्ञा आहे, पंडा आहे, मग स्मृती आहे, बुद्धीचंच काम आहे. म्हणतं बुद्धीचंच काम, विचारशक्ती बुद्धीचंच काम आहे. बुद्धी नसेल तर तुम्ही नवीन काय नवनिर्माण शक्ती बुद्धीचंच काम आहे. कंपॅरिझन अँड कॉन्ट्रास्ट अँड आर्ग्युमेंट बुद्धीचं काम आहे. किती पैलू आहेत बुद्धीचे. माणसाला अजून काहीच कळलेलं नाही बुद्धीबद्दल, कारण बुद्धीबद्दल कळवून देणारी बुद्धीच आहे, कम्प्युटर नाही आहे. कम्प्युटर कम्प्युटिंग
म्हणजे तो गणितं करेल, फास्ट करेल, अनेकांचं कलेक्टिव्ह विजडम म्हणजे अनेकांचं सामूहिक शहाणपण, सामूहिक बुद्धी, 100 जणांची बुद्धी एकत्र करून कम्प्युटर तयार झाला, वेग वाढला, स्कोप वाढला. पण क्रिएटिव्ह ज्याला म्हणतात माणसाची बुद्धीच करणार आहे, हेही लक्षात ठेवा. म्हणून बुद्धिरूपेण स्मृतिरूपेण, हे स्मृती 2 अर्थ आहे. बुद्धी चांगलेही वापरता येते, वाईटही वापरता येते. राक्षसांना काही बुद्धी नव्हती का? मग अशी जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वापरले ना, लक्षात ठेवा, ते पॉझिटिव्ह आहेत त्यांना आपण देव म्हणतो आणि आहेत निगेटिव्ह त्यांना दानव म्हणतो. मग मानव कुठे? न्यूट्रल नाही. तर दैवी आणि राक्षसी या दोन्ही मानवात आहेत, पण त्याचं सुंदर संतुलन आणि त्या संतुलनाचं तोंड देवाच्या, देवत्वाच्या, दिव्यत्वाच्या दिशेनं. तो चांगला मानव माझ्यात असणारच आहे. माझ्यात पशुची वृत्ती असणार आहे, माझ्यात असुरी वृत्ती असणार आहे, माझ्यात मानवी वृत्ती असणार आहे, पण माझ्यात संतवृत्ती आहे, साधुवृत्ती आहे आणि माझ्यात दैवी संपत्ती असलेली दिव्य वृत्तीसुद्धा आहे. ते दिव्यत्व जागं केलं पाहिजे. त्यासाठी आपण 8 दिवस, नवरात्री यावर्षी 8 दिवस आहे आणि 8 दिवस आपण विचार करणार आहोत. म्हणून स्मृती. आता आपण नको त्या स्मृती किती लक्षात ठेवतो आणि हव्या त्या स्मृती विसरतो. मागे तुम्हाला त्या गोकुळची गोष्ट सांगितली होती, फक्त उदाहरण पाहून पुढे जाऊया. की बायको म्हणते कसल्या विसर भोळ्याशी माझं लग्न झालं आहे, आता हे आणा बरं तुमचं उपरणं, मी तुम्हाला आपल्याला श्रीखंड करायचं आहे, जावई येणार आहे म्हणून सांगते, चक्का 1 किलो आणा, साखर 2, 3, मग अगदी त्याच्यात केशर असतं, त्याच्यात वेलदोडे असतात, त्याच्यात जायफळ असतं, त्याच्यात रंग असतो आणि प्रत्येक वेळेला क्वांटिटी निराळी असते की नाही. तो व्यापाऱ्याला म्हणतो अरे पहिली गाठ कशाची आहे रे? तो म्हणतो कुणाची गाठ पडली माझी. व्यापारी म्हणतो पहिली गाठ कशी आहे तुला माहीत का? मला माहीत नाही, बायकोला माहीत होणारा, पण बायको आता नाही आहे. पण पहिली गाठ मला तरी शेवटचं सांगितलेलं त्याला पहिल्यांदा आठवतं. म्हणजे 1 किलो तुम्ही रंग द्या, बरोबर, 1/4 किलो तुम्ही मला केशर द्या, अर्धा किलो वेलदोडे द्या आणि 250 ग्रॅम चक्का द्या की ज्याचं श्रीखंड होणार आहे. तो म्हणाला अगं या गाठींचं तू गाठोडं केलंस, कोणती गाठ कशासाठी हे लिहिलं असतंच त्यावर, तर व्यापाऱ्यांनी वाचलं नसतं का? अशा गाठी आहेत आपल्या. पण स्मृती नको त्या गोष्टींची किती असते हो. त्या दिवशी मला तिने म्हटलं कधीतरी भेटेलच ना मला तिच्यापेक्षा सवाय चक्रवाढ व्याजीनं कंपाऊंड इंटरेस्ट मी परतफेड करतेच की नाही ते. हा सगळा उकिरडा आपल्या मेंदूत झालेला आहे. तो स्वच्छ करण्याची क्रिया आहे नामस्मरण, तो स्वच्छ करण्याची क्रिया आहे ध्यान. हे लक्षात ठेवा. आत उतरल्याशिवाय तो आतला कचरा बाहेर निघेल कसा? एक जण तुम्हाला सांगतो, आमच्या विद्यार्थ्यांनी 8वीने आम्ही सांगतो गार्बेज मॅनेजमेंट इन गोवा. हे कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं, हा कचरा स्वच्छ कसा करायचा, कारण आज केला तर उद्या पुन्हा तेवढाच कचरा पडतो. शहरातला कचरा जास्त असतो आणि श्रीमंतांचा मध्यमवर्गीयांचा कचरा तर वा, त्यावेळेला थर्मोकोल, प्लास्टिक. अहो गरीब शेतकरी किती प्लास्टिक वापरणार आहे सांगा बरं. पण आपला कचरा जास्त असतो. मग हा कचरा कसा नष्ट करायचा? एक मुलगा उठला आणि म्हणाला, त्यांनी त्यावेळेला गोव्याचं उदाहरण दिलं की 40 जण आहेत ना असेंब्लीतले, त्यांना स्वच्छ करा म्हणाला, गोवा स्वच्छ होईल. कचरा सगळा तिथे आहे. आणि खरंच आहे की होते, बुद्धीतला कचरा काढल्याशिवाय हातानं तिथे टाकण्याचा कचरा जाणार नाही. नंतर रमाबाई ज्या वेळेला उमाबाईंच्या याच्यात पुढच्या याच्यात कचरा टाकत असतात, त्यावेळेला उमाबाई मागच्या अंगणात रमाबाईंच्या अंगणात कचरा टाकत असतात. आता उमाबाई रमाबाई यांना वाचवणार कोण? तर हेमाताई. मग विचार करा ना, कारण मध्यावर त्या बसून त्या रमे थांब, उमे थांब असं करायला पाहिजे कोणीतरी. तो आपला विवेक आहे, लक्षात ठेवा. विवेक हा कॉन्शियस फक्त माणसाला आहे. म्हणजे देवांपेक्षा आणि राक्षसांपेक्षा माणूस बुद्धिमान आहे. मनुष्य योनी ही कर्मयोनी आहे, आपल्याला कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणून लक्षात ठेवा स्मृतिरूपेण नको ते विसरलं पाहिजे. मागे सांगितलं होतं ना, मेमरी सायकोलॉजीतला चॅप्टर काढा आणि त्यातलं पहिलं वाक्य असतं मेमरी इज ज्युडिशियस फॉरगेटिंग. म्हणजे विचार करून विसरायला शिकल्याशिवाय तुमची स्मरणशक्ती वाढणार नाही. विचार करून विसरायला शिकलं पाहिजे. आपण विचार करून विसरायच्या गोष्टी लक्षात ठेवतो. आणि खरंच तुम्हाला सांगतो, एक विद्यार्थी सांगतो सर अपोजिट वर्ड्स आले होते, मला शब्दच आठवे ना.
रिमेंबरसाठी म्हणजे नंतर मला लोकांनी सांगितलं, आठवत नव्हतं, अगदी शेवटच्या वेळेला देवाचं नाव घेतलं, फॉरगेट येऊन आलं. अरे म्हटलं फॉरगेट शब्द तुला रिमेंबर कसा झाला रे? तो म्हणतो अरे खरंच की रिमेंबर व्हायला पाहिजे, फॉरगेट मी कसा लिहिला? हा शब्द आपलं तसं करतं की जे रिमेंबर करायला पाहिजे ते फॉरगेट करतो, आणि जे खरंच फॉरगेट करायला पाहिजे ते आपण रिमेंबर करतो. आणि फॉरगिव्ह आपण म्हणतो ना, आणि फॉरगेट आपल्याला फॉरगिव्ह करणं जमणार नाही, क्षमा करणं. फॉरगेट जमतं की हो? आपला जीवापाड अगदी खिशात राहणारा मोबाईलसुद्धा आपण विसरतो की हो? विसरतो. महत्त्वाच्या गोष्टी विसरतो. खाली आल्यानंतर लक्षात येतं आज लिफ्ट नाही, 11व्या मजल्यावर घर आहे, अगं किल्लीच आणायला विसरलो, स्कूटरचे किंवा गाडीचे. आता वर कोण जाणार आहे? त्याच्या वरती 11 मजले जाण्यापेक्षा जाऊयात चालत ऑफिसला. असं घडतं. आपलं महत्त्वाची गोष्ट विसरली जाते. आणि त्यामुळे काय की स्मृती दोन्ही बाजूनी आहे. मग देवीची माझ्यावर स्मृती देवी जी आहे, तर तिची माझ्यावर कशी कृपा पाहिजे की नेगेटिव्ह स्मृतीज तिने डिलीट केल्या पाहिजेत, आणि पॉझिटिव्ह स्मृतीज आहेत ना ती तिने हायलाईट केल्या पाहिजेत किंवा अंडरलाईन काय, हायलायटिंग अँड डिलीटिंग. लक्षात ठेवा. नंतर स्फूर्तिरूपेण, नुसती स्मृती असून का, स्फूर्ती पाहिजे. आपण अनेकदा म्हणलेलं आहे, आपण आपल्या जीवनात जर कुठली एक देवी शक्ती गमावलेली आहे तर ती स्फूर्ती शक्ती. स्फूर्ती म्हणजे काय? स्फुरण. आणि ते मला कसं सुचलं कळतच नाही. कारण का? किती स्फूर्ती होती. स्थल काल निमित्त अँड कॉज अँड इफेक्ट याच्या पलीकडून येते. कारणच तुम्हाला कळलं नाही, इफेक्ट घडून आला. शास्त्रातले शोध असेच लागतात. एकदम काहीतरी आणि एकदम स्ट्राईक होतं आपल्याला, पण ह्याला स्ट्राईक झालं आणि बाकीच्यांना का नाही झालं, हाच फरक असतो. कारण तो त्यावेळेला त्याच्याशी इतका एकरूप झालेला असतो की त्याला अचानक एक प्रकाशाचा किरण दिसतो आणि तो शोध लागतो. विज्ञान पुढे जातं आणि मानवाचं जीवन त्या मनाने सुधारतं आपण म्हणूया. नंतर भक्तिरूपेण हे सगळं आहे, स्फूर्ती आहे. एका अर्थाने आपण अहंकारी होण्याची शक्यता आहे. आणि भक्ती म्हणजे नम्रता, आणि भक्ती म्हणजे त्या शक्तीशी जोडलेलं राहणं, इन कॉन्स्टंट कॉन्टॅक्ट. जरा काही झालं, आता पावसाळ्यात मुलगीसुद्धा सांगते कार्बन साठलाय बाबा म्हणून, मग तो साठतो ना काहीतरी. म्हणजे जो करंट वाहणारा असतो त्याला रेझिस्टन्स, एक रेझिस्ट करणारे काही घटक असतात. त्यामुळे तो करंट काही काही वेळेला ब्लॉकच होतो, लागतच नाही दिवे. फ्यूज आपण केलेला असतो, तो मधला दुवा आहे, फ्यूज उडला की लागत नाही. तसं आपलं होतं. भक्ती जर नसेल तर आपले फ्यूज नको तिथे उडायला लागतील. कारण जिथे मला नम्र व्हायला पाहिजे तिथे मी ताठ आहे, आणि जिथे मी ताठ असायला पाहिजे तिथे मी नम्र आहे. नम्र म्हणजे लाचार आहे. शिक्षकांनी कसं पाहिजे आपल्याला? शिक्षक म्हणजे आदर्श शिक्षक द्रोणाचार्य नाहीत, लक्षात ठेवा. आदर्श शिक्षक चाणक्य. ताठ आहे, डोकं ताठ आहे, ताठ आहे, केसाची शेंडी सोडलेली आहे, आणि तेव्हाच बांधेन ज्यावेळेला तुला सिंहासनावर उतरून फरफटत मगध या पाटलीपुत्रातून किंवा पाटणातून घेऊन जाईल, त्यावेळेला शेंडीला गाठ मारेल. हा माणूस आहे, हा भक्ती आहे, देशभक्ती. आणि हा अहंकारी नाही, हा अभिमानी आहे. स्वाभिमान ही दुसऱ्या म्हणजे देशाबद्दल, आईवडिलांबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या भाषेबद्दल स्वाभिमान असलाच पाहिजे. दुरभिमान, अतिअभिमान हे वाईट आहे. त्याच्यानंतर भक्ती म्हणून पाहिजे. आता हे सगळं कशासाठी? क्रांतिरूपेण. जीवन आपलं चाललंय तसंच. हे वर्ष आता संपत आलं की चला पुढचं वर्ष, आणि पुढचं वर्ष किंवा त्याच्या पुढचं वर्ष. क्रांती कुठे घडते? आणि क्रांती आहे ना ती अचानक जरी घडली तरी तिची प्रोसेस म्हणजे प्रक्रिया आधी सुरू झालेली असते. एका क्षणाला पाणी उकळायला लागतं आणि ते मूल नाचायला लागतं, अरे डान्सिंग वॉटर. पण त्यावेळेला ज्यावेळेला ठेवलं त्यावेळेला पाण्याचं रूम टेम्परेचर समजा 25 असेल किंवा 30 असेल, तिथून पाणी तापायलाच लागलेलं असतं. प्रोसेस इज इम्पॉर्टंट. आपण फक्त प्रॉडक्ट बघतो, कारण प्रॉडक्ट दृश्य असते. झाड पडलं, अरे हे आजोबा म्हातारे आले आणि त्यांनी एक घाव मारला आणि झाड पडलं. त्या गावाचा नियम काय होता की हे झाड आपल्याला पूर्वजांची आठवण करून देणार आहे, आणि झाडात वृक्ष देवता असते. आता हे झाड वटलंय, जर अचानकपणे कुणावर पडलं आपण काय करूया? आपण कुणी पाडलं हे नको ठरवायला, आणि कुणी पाडायला तयारच होईना. हे आपल्या पूर्वजांचं झाड आहे, देवाचं झाड आहे, हा देववृक्ष आहे. कसा पाडायचा? मग 2 कुऱ्हाडी ठेवल्या. इकडे येणाऱ्यांनी ह्या कुऱ्हाडींनी घाव मारायचा, आणि गाव सोडणाऱ्यांनी त्या कुऱ्हाडींनी घाव मारायचा. असे घाव मारत राहिले, आणि झाड केव्हाही पडेल अशा अवस्थेत असताना एक म्हातारा नवीन माणूस येतो. धोंडीवा कुठे राहतो रे? हां, आज जायचं नाही आजोबा, आधी तू कुऱ्हाडीनं घाव मारा, मग धोंडीवाचं घर दाखवतो. आणि हा कोंडीवा घाव मारतो
आणि झाड पडतं, मुलं जय जयकार करतात, त्यांना खांद्यावरून घेऊन येतात दोंडीवाकडे, कोंडीवानी झाड पाडलं. त्यावेळेला म्हणतो की अरे मी जर पाडलं नसतं तर ते पडलंच असतं. त्याच्या आधी लक्ष घाव तुम्ही मारलेले आहेत, हे का नाही लक्षात घेत आपण? आधी सगळी प्रोसेस असते, ती प्रक्रिया महत्त्वाची आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे, क्रांती एकदम घडल्यासारखी वाटली तरी ती एकदम घडत नसते, आधी खूप गोष्टी घडाव्या लागतात. द स्टेज इज सेट अँड देन द रिव्होल्युशन हॅपन्स. आधी भरपूर गोष्टी घडलेल्या असतात, मग एकदम क्रांती घडते. ती क्रांती, फ्रेंच क्रांती आपण म्हणतो ना, ती काय एकदम घडली नाही. बॅस्टिलचा प्रिझन फोडला आणि सगळे बाहेर पडले आणि क्रांती नाही. त्याच्या आधी जे मेरी अँटॉयनेट नावाची जी राणी, किंग लुई होता तो, ती इतकी उद्धट होती, ती म्हणाली तुम्हाला अनियन्स मिळत नाही आहेत ना, पोटॅटो खा. तुम्हाला ब्रेड परवडत नाही ना, केक खा. अशी उत्तरं देत होते. आणि लोक चिडले, लोकांना तुरुंगात डांबलं. ज्यावेळेला तो तुरुंग फोडून लोक बाहेर पडले, त्यावेळेला लुईला आणि अँटॉयनेटला मारून त्यांची प्रेत रस्त्यातून फिरवत नेली आणि ती क्रांती झाली. लोकांना वाटलं अरे कालपर्यंत अँटॉयनेट वगैरे सगळी होती आणि आज मेली. आज नाही मेलेली, कित्येक वर्ष ती अन्याय करत होती प्रजेवर आणि तो अन्याय साठत होता. कधीतरी तो बॉइलिंग पॉईंट आला, दॅट पॉईंट ऑफ एक्सप्लोजन, अँड दॅट इज द पॉईंट ऑफ रिव्होल्युशन. तो इथे क्रांतीचा क्षण होता आणि तो क्रांतीचा क्षण वाटला क्षणिक. क्षण तर नाही आहे, आधी खूप गोष्टी घडत असतात, पण क्रांतीरूपेण संस्थिता. या देवी सर्वभूतेषु मुक्तिरूपेण संस्थिता. आपल्याला कुठली क्रांती पाहिजे? एका रात्रीत श्रीमंत नको, एका वर्षात पैलवान नको, ही क्रांती नाही आहे. क्रांती जी मुक्ती करते ती क्रांती आपल्याला पाहिजे. मुक्ती म्हणजे एकदम मोक्ष का? कशाला एकदम मोक्षाकडे जाता? आपल्याला अंधश्रद्धेतून मुक्ती पाहिजे. आपल्याला निरनिराळी फ्रॉम फिअर्स सेट फ्री, ही मुक्तीची व्याख्या दिलेली आहे. सगळ्या प्रकारच्या ज्या भीती आहेत त्या भीतीतून तुम्ही मुक्त झाला तर ती खरी मुक्ती आहे. म्हणून मुक्ती जर तुम्हाला मिळवायची तर क्रांती पाहिजे, भक्ती पाहिजे, स्मृती पाहिजे, शक्ती पाहिजे, बुद्धी पाहिजे आणि मुख्य म्हणजे मातृरूप पाहिजे, मातृशक्ती पाहिजे. हे सगळं असून जर तुम्ही उद्धट झाला तर हिटलर बनतो एखादा. हिटलरकडे काही कमी शक्ती होती? दुर्योधन, कंस आणि ह्याच्यात तर निरनिराळे राक्षस आहेत. त्या राक्षसांची नावं सुद्धा तुम्ही ऐकलीत तर तुम्हाला वाटेल काय भयंकर राक्षस आहे. चंड, मुंड, शुंभ, निशुंभ, रंभ, करंभ हे नावं आहेत आणि त्यांना देवीने त्यांच्या पद्धतीने मारलेलं आहे. कधी कधी एवढं चेव येतो ते सगळं वाचताना, पण ठीक आहे. शेवटी हे सगळं मुक्ती झाली, हे सगळं झालं, क्रांती झाली, पण शांत नको का? रामाचा राज्याभिषेक होतो आणि रामराज्य सुरू होतं. इकडे धर्मराज्य सुरू होतं, पण त्याच्यानंतर यादवी होते कुठे? द्वारकेत. आणि पांडवांनासुद्धा जावं लागतं हिमालयात, प्रस्थान पर्व. शेवटी हिमालयात जे आपण म्हणतो ना की स्वर्गारोहण करावं लागेल. चांगले नाही आहेत शेवटी. म्हणून शेवटी शांतीरूपेण संस्थिता. गीता एका शब्दात जर सांगायचं असेल तर शांती. आणि म्हणून महाभारत ही मोठी सिरियल पहिली जे बघितली असेल तर शेवटचं दृश्य मला अजून आठवतं की कृष्ण येतो आणि शेवटी लोकांशी बोलतो आणि पडदाभर तो अशी त्याची छाती वगैरे दाखवलेली आहे आणि तो म्हणतो शांते शांते शांती. हे समतो एवढं सगळं युद्ध झालं, एवढी यादवी झाली, काही झालं तरी शांती हे सर्वोच्च मूल आहे. त्यागात शांतीरनंतरम. एक त्यांनी सांगत आलेले आहेत आणि शेवटी सगळ्यात शांती अनंतरम, त्याच्यानंतर शांती येते. शांतीच्या वरचं मूल्य काय? श्शांती म्हणजे प्रेम, शांती म्हणजे अहिंसा, शांती म्हणजे तुम्ही बघा ना सगळे पॉझिटिव्ह गुण आहेत ना, शांती या शब्दात येतात. म्हणून आपण म्हटलं या देवी सर्वभूतेषु शांतीरूपेण संस्थिता. नवरात्रातला आणखीन एक भाग म्हणजे काय की पहिल्या दिवशी थोडंसं धान्य पेरलं जातं. मग हळीव पेरतात किंवा कुठलंही, आणि ते हळूहळू वाढतं आणि आपल्याला लक्षात येतं की दसऱ्याच्या दिवशीपर्यंत बऱ्यापैकी वाढलेलं असतं. आणि मग टोपीत ते खोचायचं आणि सीमोल्लंघन करायचं. हे सीमोल्लंघन आणि त्याच्यानंतर येणारी आपण नंतर तो विचार बघणार आहोत, कारण हळूहळू आपण दशमीपर्यंत येऊया. तरी तर आज एवढंच बघूया, ते धान्य वाढतं म्हणजे काय? सृष्टीचा विकास आहे तो. आणि सृष्टी आहे, हे सर्जन आहे. एवढ्या बिया आपण मोहरीच्या पेरतो किंवा हळवाचं पेरतो आणि त्याचं कसा अंकुर फुटतो आणि अंकुर वाढतो आणि हे डोळ्यादेखत दिसतं आपल्याला. 80 दिवसांचं काय 120 दिवसांचं शेतातलं भात आपण काही रोज बघायला जात नाही किती वाढलं आहे ते.
पण हे रोज दिसतं ना, आणि घरातली लहान मुलं, आई 3 इंच झालं, आई 3.5 इंच झालं, असं होतं ना. आणि शेवटी ते 10-12 इंचापर्यंत वाढतं, असं इंच वाढत असतं. म्हणून विचार करूया की माझ्या डोळ्यात एकत हे सृजन किंवा हे सर्जन झालेलं आहे महालयानंतर. त्या अंधारानंतर हा प्रकाश आलेला आहे, दुर्गे दुर्गती नाशिनी. आणि म्हणून लक्षात ठेवा, आता आपण फक्त काही म्हणत एकापर्यंत हे वाढतं आहे, दुसरा तो दीपगर्भा प्रकाश आहे, तो दिवा सतत 9 दिवस ठेवायचा असतो. त्याच्यानंतर विजयोत्सव साजरा करायचा असतो. देवीने खरं निरनिराळ्या राक्षसांना मारलेलं आहे, पण मुख्य नवरात्र म्हटल्यानंतर देवी आणि महिषासुर मर्दिनी, महिषासूर तो तिच्याशी नवरात्री लढलेला आहे. आणि त्या लढण्याचं सगळं वर्णन करणारे अध्यायाचे अध्याय आहेत. आपण ते बघणारच आहोत, कारण शेवटचा असुर तिने मारला आणि विजयोत्सव साजरा केला, त्याला आपण विजयादशमी म्हणतो. तो सगळ्यात महिषासुराची येणारच आहे. त्याच्यानंतर सुद्धा देवीची काही रूपं या भागवतात आलेली आहेत. पण आपण आता जीवनात आपण शब्द किती सोपे वापरतो. ध्रुव आणि प्रल्हाद यांच्यात कोणती शक्ती आहे? भक्ती शक्ती. या सगळ्या गोकुळातल्या गोपी आहेत, त्यांच्यात कुठली शक्ती आहे? प्रेमशक्ती. कृष्णावर प्रेम आणि सर्वोच्च शक्ती आहे ती. हनुमान आणि भीष्म यांच्यात ब्रह्मचर्याची शक्ती आहे. ब्रह्मचर्य म्हणजे लग्न न करणे, त्याला ब्रह्मचर्याश्रम म्हणतात. ब्रह्मचर्य हे व्रत आहे. त्या व्रतात तेज येतं, ज्ञान येतं, त्याग येतो, दुसऱ्याच्या संरक्षणासाठी शक्ती संचय येतो, हे सगळं येतं. ब्रह्मचर्य हे दोघांची शक्ती आहे ती. वाल्मिकी आणि व्यास यांची प्रतिभा शक्ती आहे किंवा कवित्व शक्ती आहे, शक्ती आहे ती. आणि शक्तीचा विकास, शक्तीचा विलास, शक्तीचा प्रवास, आपण म्हणतो शक्तीचा सहवास, शक्तीचा निवास किंवा शक्तीचा वास, म्हणजे सुगंध नव्हे, शक्तीचा वास म्हणजे शक्तीचं असणं. म्हणजे आपण जगतोय, जीवन जगतोय आणि निरनिराळ्या गोष्टी, कला, आपण म्हणतो साहित्य आणि विज्ञान, हे सगळं करत आपण जगतोय. त्याच्यानंतर भीम आणि अर्जुन शौर्य शक्ती आहे. पण शिवाजी आणि राणा प्रताप शौर्य तर आहे, वीर्य शक्ती आहे, वीर्य आहे त्याच्यात. त्याच्यानंतर हरिश्चंद्र आणि युधिष्ठिर त्यांच्यात सत्यशक्ती आहे, सत्वशक्ती आहे. म्हणून हरिश्चंद्राची सत्वपरीक्षा, युधिष्ठिराची काय कमी सत्वपरीक्षा पाहिली जीवनानं, केवढे अपमान त्याला सहन करावे लागले. त्याच्या अलीकडच्या काळात विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी यांच्यात बुद्धी ही एक शक्ती आहे आणि चारित्र्य शक्ती आहे. ह्यांच्यावर विश्वास ठेवून लोक पुढे घेणार. विवेकानंदांच्या चारित्र्याबद्दल काय संशय घेणार? गांधीजी सत्याचे प्रयोग म्हणतात, पण गांधीजी सत्याशी त्यांचं लग्न लागलेलं होतं जीवनात. आणि लोकमान्य टिळक म्हणजे केवढी बुद्धी, केवढं ज्ञान, केवढा आदर होता त्यांच्याबद्दल. आणि म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक ह्या ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्यांच्यात कुठली तरी शक्ती आहे. मागे हा विचार आपण बघितलेला आहे. ती काय सांगते? संपूर्ण विश्वम महाशक्ती एव विलासा. आता विलास शब्द वापरला. महाशक्ती, परमशक्ती, पराशक्ती, हे 3 शब्द लक्षात ठेवा, परत परत येणार आहेत. सरस्वती म्हणलं की मग ती वीणा पुस्तकधारिणी, या कुंदेंदू तुषार हालत, तिचं वर्णन आलं. महासरस्वती म्हणल्यानंतर ज्ञान आलं, ज्ञानाची देवी किंवा ज्ञानाची शक्ती. लक्ष्मी म्हटलं की सगळे अलंकार आले. आणि मग आपण हल्ली तुम्ही बघा नेहमीच बसलेली लक्ष्मी दाखवतात. उठलेली म्हणजे एकदम चालायला लागली तर घरातून बाहेर जायला सोपं आहे ना, निदान उठायला तरी तिला वेळ लागेल ना, तोपर्यंत आम्ही त्याची मनधरणी करू, जाऊ नकोस ग, जाऊ नकोस ग, हे घर सोडून. पूर्वी उभी लक्ष्मी असायची, आता सगळीकडे वरदलक्ष्मी बघा, कमळात बसलेली लक्ष्मी. ठीक आहे, पण लक्ष्मीची शक्ती कुठली आहे? लक्ष्मीची शक्ती फार महत्त्वाची आहे की सगळ्यांचं पालन करते, ती पालिनी शक्ती आहे. मातृशक्ती आहे का? सरस्वतीचीही मातृशक्ती आहे. सरस्वतीचं ज्ञान आहे. लक्ष्मी म्हटल्यानंतर वैभव आठवतं. श्री म्हणजे लक्ष्मी, श्री कृष्ण म्हणजे श्री म्हणजे राधा, श्री म्हणजे रुक्मिणी, श्री राम, श्री म्हणजे सीता, श्री लक्ष्मी नारायण, त्याच्यात लक्ष्मी आहेच, आणि श्री म्हणजे वैभव असलेली लक्ष्मी, ते सगळं आहे. म्हणून वैभव लक्ष्मी आपण म्हणतो ना, श्री लक्ष्मी नारायण. आधी शक्ती असते आणि नंतर शिव असतो. शिव महत्त्वाचा आहे का? आहे ना, त्याशिवाय शक्ती कार्य करू शकत नाही. पण शिव आहे, त्याचं शव झालं शक्ती निघून गेल्यानंतर. शक्तीच महत्त्वाची आहे, शक्तीवर सगळं चालतं. मी बघितलेली आहेत की अगदी सेंचुरी जवळ आलेल्या आवडत्या क्रिकेट प्लेयरची आणि करंट जातो त्यावेळेला पायातली चप्पल काढून स्क्रीनवर मारलेली आहे किंवा त्या पिक्चर ट्यूबवर मारलेली आहे. पण फार हुशार लोक असतात, रबरी चप्पल असते ती, रबरी घरात घालणारी, आणि त्यामुळे तो काही फुटणार नाही याची ती खात्री करून घेतात. पण त्यांना एवढा राग येतो, त्यांना माहीत आहे की टी व्हीत काहीच दोष नाही आहे,
रिसेप्शन वगैरे तुझा करंट गेलेला आहे तुझ्या घरातला. आणि बऱ्याच वेळेला अरे तिकडे कॉमेंट्री, काकू झाली का हो सेंचुरी? अरे सेंचुरी काय, सिक्सर मारली त्याने, 104 झाले त्याचे. बघा आपला फ्यूज गेलेला आहे. म्हणजे शेवटी करंट गेला की बाकीचा शिव असूनही काही उपयोग नाही. शक्ती मूळ आहे, आद्या शक्ती, पराशक्ती आणि प्रथमा शक्ती, आदिशक्ती, त्याच्यानंतर सगळे. हे सगळं वाचल्यानंतर गदिमानी फार सुंदर 4 सुंदर ओळी केल्या तो आईबद्दल. उमेचे रमेचे तसे शारदेचे. तुम्हाला वाटेल काय शब्द आहे, पण उमा म्हणजे पार्वती, रमा म्हणजे लक्ष्मी आणि शारदा म्हणजे सरस्वती. एक 3 देवींची एका 4 शब्दात त्यांनी सुंदर सांगितले. उमेचे रमेचे तसे शारदेचे, जप ध्यान तैसे तुझे जन्म द्यायचे. जन्मदात्री आई, त्यांचा जसं जप आणि ध्यान करतो तसाच तुझाही जप असतो आणि ध्यान असतं. त्याच्या तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, आत्तापर्यंत जीवनात जो प्रवास केलेला आहे तो यशस्वी, तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या वंदितो माऊली पावलास. तुझ्या पावलांना मी वंदन करतो. तिथे खरी आपली जागा आहे. काही भागवताची, देवी भागवताची वैशिष्ट्य जर बघायची असतील तर काय सांगितलेलं आहे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे अनेक तत्व आणि कर्म विचार आहे. सगळ्यात पुराणात येतात, मी फक्त वाचून पुढे जातो, पण हा पहिला भाग कळला पाहिजे तर आपल्याला पुढचा अभ्यास सोपा असेल. अनेक तत्व सांगितलेले आहेत. जरी देवी एक असेल तर प्रत्येक देवीचं आपण तो रूप निराळ आहे आणि त्या रूपातून जे तत्व दिसतं. शाकंभरी देवी आहे. आता शाकंभरी नावच सांगतं की सगळ्या भाज्या आहेत तिच्या ठिकाणी, सगळ्या भाज्यांची ती शक्ती आहे. म्हणजे उद्या शाकंभरीचं जर चित्र काढायचं असेल तर 2 कानाच्या ठिकाणी वांगी, एरवी मत्स्य असतात ना, मकर ध्वज मग असतात ना, मकर कुणाच्या, मकर कुंडले विठ्ठलाच्या वगैरे, ते आपण म्हणूया इकडे ती वांगी आहेत. सगळ्या दाखवता येतील ना. मोठमोठे लौकी म्हणतो, दूध भोपळे हाताच्या ठिकाणी दाखवता येतील, पडवळ वगैरे पायाच्या ठिकाणी दाखवता येईल, काहीतरी. पण शाकंभरीनं राक्षसाला मारलेला आहे, कारण त्या राक्षसाने जो वर मागितलेला आहे तो सगळ्या वराचा विचार केला तर याच पद्धतीने त्या राक्षसाला मारता येईल. म्हणून निरनिराळ्या देवी आहेत, त्या शक्ती आहेत त्याच्यानंतर पदार्थ विज्ञान, खगोल विज्ञान आणि भूगोल विज्ञान हे सगळ्या भागवतात असतं. देवी भागवतात तर आहेच आहे. पदार्थ विज्ञान म्हणजे सगळ्या सृष्टीत पदार्थ, मॅटर आहे, त्याच्याबद्दलचं ज्ञान आहे. कशी निर्माण झाली, कसं वाढतं, त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे सगळं त्याच्यात येऊन जातं. भूगोल, सगळ्या भूगोलाचं त्यावेळेला माहीत असलेल्या भूगोलाचं वर्णन येतं. आणि खगोल, आकाश तर त्याही वेळेला होतं तेच आपल्याला अजूनही आहे. त्या आकाशातले तारे, ग्रह, एकतर नक्षत्रांची गोष्ट येणार आहे ती आपण बघणार आहोत आत्ताच. हे पाप आणि पुण्य विचार, कर्मसिद्धांत, प्रारब्ध हे बघितलं पाहिजे. हे जे पहिले उद्या प्रश्न वाचून दाखवणार आहे की प्रश्न विचारतो. हां, हे भागवत जे आहे ना ते कुणी सांगितलं? शुकदेवानी परीक्षिताला सांगितलं. पण परीक्षिताला कुणी मारलं? नागाने दंश करून मारलं, तक्षक. मग परीक्षिताचा मुलगा जो जन्मेजय आहे तो नागांचा शत्रू बनला. त्याने एक सर्पसत्र सुरू केलं. जोपर्यंत तक्षक येऊन पडणार नाही माझ्या याच्यात, त्याने आवाहन केल्यानंतर ते सर्प यायचे आणि त्या यज्ञात जळून मरायचे. अरे सर्पांना सुद्धा या सृष्टीत स्थान आहे. पण त्या ऋषी मंत्र म्हणत होते, सर्प येत होते. तक्षक इंद्राचा मित्र होता, तो इंद्राच्या मागे जाऊन लपला. आणि जोपर्यंत तक्षक मरत नाही तोपर्यंत हा यज्ञ मी चालू ठेवणार. आणि मग ते म्हणाले पण इंद्राच्या मागे लपला, इंद्राचं त्याला संरक्षण आहे. मंत्र म्हणा, इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा. इंद्रालाही येऊन मरू दे आणि तक्षकालाही मरू दे. कारण दुष्ट शक्तींना जो आश्रय देतो, आज बघा ना, आतंकवादींना जी कुटुंब आश्रय देतात ती त्यांच्या इतकीच जबाबदार आहेत जी हिंसाचार होतो, देशाचं नुकसान होतं त्याला. तसं आहे. इतक्यात एक ऋषी येतात आस्तिक, त्याची फार सुंदर कथा आहे, आपण नंतर बघणार आहोत. त्या आस्तिक ऋषी सांगतात थांबवा हे सर्पसत्र, ऋषीवर तुम्हालाही कळायला पाहिजे. आणि राजन मग ते सांगतात आणि मग ते सर्पसत्र थांबतं. तोपर्यंत अनेक साप मरून पडलेले असतात किंवा लोकांनी मारून आणून त्या यज्ञात टाकलेले असतील, काही करता येईल. पण एक लक्षात ठेवा, आस्तिक ऋषींनी तो यज्ञ थांबवला. जन्मेजयाचा प्रश्न काय होता की माझे वडील इतके सात्विक होते, कारण त्यांचे आजोबा कोण, म्हणजे वडील अभिमन्यू आणि आजोबा सगळे पांडव की हो. त्या पांडवांचा सल्लागार कोण? कृष्ण. म्हणजे इतका चांगला सहवास, इतका चांगला सत्संग, इतके चांगले संस्कार होऊन सुद्धा माझ्या वडिलांच्याकडून
तो ध्यानस्थ बसलेला ऋषी त्याच्या गळ्यात मेलेला साप अडकवण्याची बुद्धी का झाली, हे त्यांनी प्रश्न विचारलाय जन्मेजयाने. आणि जन्मेजयालाच महाभारत सांगितलेलं आहे. शृणु जन्मेजय वैशंपायन म्हणतात. त्यावेळेला त्यांनी सांगितलं मनशांती झालेली नाही. महाभारत ऐकलं त्यांनी. त्यावेळेला मोठा यज्ञ केला, पण तरी शांती केव्हा मिळणार आहे. तक्षक मेल्याशिवाय शांती नाही. तो राजा आहे आणि त्याच्या मनात ते सूड वगैरे हे विचार आहेत. मग पुढे तो शांत होतो. तर त्याला देवी भागवत ऐकवलं जातं आणि देवी भागवत व्यास सांगतायत. व्यासानी आपल्या मुलाला शिकवलं ते भागवत की जे त्यांनी परीक्षिताला सांगितलं. आणि व्यासांचे शिष्य वैशंपायन इतर सूत म्हणजे पुराणिक त्यांनी सगळं भागवत महाभारत सांगत नेले. पण इथे प्रत्यक्ष व्यास सांगतायत. व्यासानी आपल्या जन्माची कथा सांगितली आहे. व्यासानी आपल्या मुलाची कथा सांगितलेली आहे. तुम्हाला मी एक 2-3 कॅरेक्टर्स सांगतो की जी केवढी उदात्त वाटतात त्या भागवतात आणि इथे कशी वाटतात. आपल्याला शुक म्हणल्यानंतर पूर्ण वैराग्य. ह्याच्यातला जो शुक आहे त्यांनी लग्न केलेलं आहे, त्याला 4 मुलं झालेली आहेत, 1 मुलगी, हे सगळं आहे. म्हणजे साधं तो सामान्य बनून जातो. अशी किती प्रल्हाद, आपल्याला प्रल्हाद म्हणजे पूर्ण भक्त. इकडे प्रल्हाद देवांशी युद्ध करतो. कारण का की माझ्या वडिलांना तुम्ही का मारलं. एरवी वडिलांनी अत्याचार केले, वडिलांना चांगला मृत्यू आला, वडील मुक्त झाले. हा त्या भागवतातला प्रल्हाद आहे. आणि त्यांनी नारायण नाम कधी सोडलेलं नाही आहे. आणि त्याचा नातू जो बळीराजा आहे त्याच्यावर तेच भक्तीचे संस्कार आहेत. विचार करूया आपण. एकच जर व्यासांनी लिहिले असतील तर हे भेद कशाला. कथानकं बदललेली आहेत. त्याला अर्थ उत्तर आहे त्याच्यात की प्रत्येक युगाचे व्यास झालेले आहेत. व्यास जर द्वापर युगाचे आपण म्हणलं आणि वसिष्ठ जर त्रेतायुगाचे आणि सत्ययुगात ऋषीच ऋषी. हे जे आपण सप्तर्षी वगैरे म्हणतो समजण्यासाठी तुम्हाला सोपं करून सांगतोय. सत्ययुग म्हणजे जिथे फक्त तपश्चर्येने देव फक्त तपश्चर्या अवघड होते. हजारो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे दीर्घ काळ तपश्चर्या केली आणि नंतर त्यांना ब्रह्मदेवानी वर दिला, देवीनी वर दिला असं आपण म्हणतो. लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यामुळे काय सत्ययुगात ऋषीच ऋषी. त्रेतायुगात राम महत्त्वाचा आहे म्हणून वसिष्ठ विश्वामित्र महत्त्वाचे आहेत. द्वापर युगात कृष्ण महत्त्वाचा आहे म्हणून गर्ग मुनी, सांदीपनी मुनी हे महत्त्वाचे आहेत कृष्णाच्या. आणि कलियुगात कली माझी बौद्ध मौनी झालेलं आहे. आणि बुद्ध म्हणजे शांत आहे. बुद्धांनी कुठलंही युद्ध केलेलं नाही. बुद्धांनी दुष्टांना तर नक्कीच मार्ग दाखवला, पण सुष्टांना मार्ग दाखवला. दुष्टांना सुद्धा त्यांनी क्षमा करून योग्य त्या मार्गावर आणलेला आहे. असा बुद्ध अवतार आहे. साधनं कुठली तिथे तप होतं कृतयुगात म्हणजे सत्ययुगात. त्याच्यानंतर त्रेतायुगात यज्ञ, रामांचे वगैरे यज्ञातूनच जन्म झालेले आहेत. त्याच्यानंतर द्वापार युगात पूजा अर्चा. कृष्णाच्या मंदिरात जेवढी पूजा अर्चा होते तेवढी इतर मंदिरात होत नाही. आणि आता नाम साधना, ध्यान साधना यातूनच मुक्ती मिळणार आहे. म्हणजे आता मुक्तीचं साधन आत आलेलं आहे, बाहेर उरलेलं नाही आहे. आणि ते सुलभ झालेलं आहे. तप अवघड आहे. तप करताना तुम्हाला प्रपंच सोडावा लागतो. वनात जाऊन काही 16 हजार वर्ष तप केलं, दीर्घकाळ तप केलं, पण तुम्ही प्रापंचिक कर्तव्य सोडलेली आहेत त्यावेळेला. नाम साधन असं आहे, ध्यान साधन असं आहे की प्रपंचातली कर्तव्य करता करता नाम घेऊ शकता आणि प्रपंचातून थोडा वेळ काढून ध्यान करू शकता. आणि ध्यानाचा एकदा तंत्र जमलं ना की आपण काम करता करता ध्यान करू शकतो. आणि ध्यान आपण म्हणतो ना ध्यानपूर्वक पढाई करो. ध्यान आहेतच ना पढाई. हे ध्यानात ठेवा आपण म्हणतो. ध्यान आलंच ना. म्हणून ध्यान सर्वत्र आहे. ध्यान म्हणजे गप्प बसणं वगैरे ही सुरुवात आहे. व्यवहारात सुद्धा ते ध्यान उतरलं पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून काय दुर्गा हिचा अर्थ आपण बघूया आणि मग आपल्याला चांगलं कळेल की ही जी 9 दिवसाची महत्त्वाची देवी दुर्गा शक्ती. मग दुर्गेची किती रूप आहे. तो गोव्यातच 4-5 रूप आहेत. एक आहे दुर्गा, दुसरी आहे नवदुर्गा. 9 दिवस निरनिराळी रूप आहेत तिचे. आपण तिचे पोशाख बदलतो हो की नाही. तिचा पराक्रम बदलतो. तिने मारलेला राक्षस बदलतो. तिचं रूप बदलतं. आपलं काय बदलतं वस्त्रांचा रंग बदलतो. उद्याचा रंग म्हणून पेपरमध्ये आलं ना की पुरुषसुद्धा हल्ली त्याच रंगाचे कपडे घालून येतात. फार बरं वाटतं. म्हणजे झूमध्ये एका ह्याच्यात माकडं तर माकडेच असतात, दुसऱ्या ह्याच्यात हरणं तर हरणंच असतात. हे बरं वाटतं बघायला. बाहेरून ह्याला काही नवरात्रातली देवीची पूजा म्हणतात. देवी हसेल. खरंच हे कसलं बाहेरचं आणखीन बाहेरचं. कातड्याच्या बाहेर हा रंग तो रंग
मग उद्या हा खडा तो खडा, आणि आपल्याकडे पैसे आहेत, आय कॅन अफोर्ड 9 दिवसाचे 9 खडे, आणि पुढे काय खडाष्टक म्हणजे भांडण, आणि मुला खडे वेचत आहेत परीक्षेत, गणितात 2 खडे म्हणजे 0 वगैरे वगैरे. हे सगळे खडे खडे खडखडीत जर बरा व्हायचा असेल, आरोग्य पाहिजे, आरोग्यासाठी देवीची पूजा पाहिजे. म्हणून काय सांगितलेलं आहे, दुर्गा शब्द कसा, द उ अर्धा रफार म्हणतात, त्याला रेफ म्हणतात संस्कृतमध्ये. नंतर ग आणि आ याला स्पेलिंग म्हणतात. शब्दविन्यास द उ र अर्धा ग आ, हे स्पेलिंग नाही का झालं, यातून दुर्गा शब्द बनलेला आहे. अ उ म ओम, हे स्पेलिंग आहे त्याचं. मग इकडे हे स्पेलिंग बघा, पहिल्यांदा द अक्षर आलंय, द दैत्य नाशार्थ. इथे आपण थांबणार आहोत, उद्या महात्म्याच्या कथा बघणार आहोत. दैत्य नाशार्थ वचनो दकार परिकीर्तिता, दैत्यांच्या नाशासाठी द, दुर्गेतला द दैत्यांच्या नाशासाठी. उकारो विघ्न नाशाश्च, विघ्न जे आहेत त्याच्यात उ म्हणजे त्यातून बाहेर काढण्यासाठी उकारो. रेफ रोगघ्न वाचको, रोगघ्न शत्रुघ्न, शत्रूंना मारणारा, रोगांना मारणारा. सध्या कोविड कोरोनाच्या काळात आपल्याला हे कार्य महत्त्वाचं आहे. तर रफ दुर्गातला र अर्धा जो आहे रेफ म्हणतात. रोगघ्न वचनो गश्च पापघ्न वाचका, ग जो आहे तो पाप नाशन करणारा. आणि आ उरला शेवटचा, भय शत्रुघ्न वचन, हा शत्रू आणि भय त्यांना नाश करणारा असा जो आहे तो आकार परिकीर्तिता आ. म्हणून दैत्यनाशन द, विघ्ननाशन उ, रोगनाशन र, पापनाशन ग, आणि भय आणि शत्रू यांचा नाश आ. अशी दुर्गा आहे. दुर्गे दुर्गती नाशिनी. ही जी दुर्गा देवी आहे आपण दुर्गा भवानी म्हणतो. आपल्या शेवटी शांता दुर्गा आहे. दुर्गा शांत व्हावी लागते, कारण दुर्गेचा जर आवेश, तिचा जो चेव, तिचा जो त्वेष जर आवरला नाही ना, नरसिंहाचं तसंच झालेलं आहे की आधी तो रागाने म्हणतात ना, ज्वलंतम सर्वतोमुखम, सगळीकडून ज्वाला निघत आहेत. आणि ज्यावेळेला त्यांनी त्या राक्षसाला मारलं हिरण्यकशिपूला, तेव्हा आणखीन जळायला लागला. विष आहे, विखारी ते. आणि एक गमतीदार प्रसंग फक्त वाचणार आहोत. हे श्रोते, हे उद्यापासून आपल्याला उपयोगी पडेल. कसे असायला पाहिजेत श्रोते, त्यांनी कसे नसायला पाहिजे ते सांगितलेलं आहे. गमतीदार आहे. तुम्ही म्हणाल की हे असं कधी असतं का? आपला सध्या कशावरच विश्वास नाही. जगात फक्त एक देव आहे, हे एक बोट आपल्याकडे, बाकी कुठलाच देव नाही. आणि ह्याला म्हणायचं आत्मदेव. कसला आत्मदेव? हा सेल्फी देव आहे, सेल्फी गॉड. हा कसला देव? म्हणून कथा मध्येच सोडून जातो ना, तो दरिद्री होतो, लक्षात ठेवा. तेव्हा 8 दिवस आपण ऐकूया. ऐटीत आणि अहंकारात बसतो. ऐ हे अक्षरसुद्धा बघा ना, हे असं मांडी टाकलेली आहे वरती, ऐटीत आणि अहंकारानं असा जो बसतो ना, तो अर्जुन वृक्ष होतो. अर्जुन, यमला अर्जुन बनलेला आहे. ते मणिग्रीव आणि नलकुबर यांना देवल आणि अगस्त्य ऋषींनी शाप दिलेला आहे. अरे अगस्त्य ऋषी आल्यानंतर तो असा पाय टाकून वर बसलेला आहे आणि पाय उचलत सो नाही. अगस्त्य ऋषी आलेले आहेत, ते शाप देतात अर्जुन वृक्ष होशील. आणि तो देवल पाण्यात अर्घ्य देत आहेत, तर तो गंधर्व जातो आणि तो काय करतो, त्यांचा पाय ओढतो आणि पाडतो त्यांना. हे 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 सगळेजण करतात. त्याला सांगतात तू पाण्यातून पाडल्यास मगर होशील. आणि पुढे दुसऱ्या ह्याच्यात शाप दिलेला आहे दुसऱ्या गंधर्वाला, तू वृक्ष होशील. म्हणजे चंचलता, इकडून तिकडे जाऊन त्रास देताय ना ऋषींना. एका जागी थांबा, मग हालायचं आहे तितका हाला, पण मूळ तुमची सुटणार नाहीत. हे अर्जुन वृक्ष. त्याच्यानंतर कथाकार किंवा कथेची टिंगल करणारा पुढच्या जन्मात ऑप्शन्स आहेत ना, गाढव होतो, सरडा होतो किंवा कुत्रा बनतो. त्यावेळेला पुढच्या जन्मावर विश्वास होता. त्यावेळेला देव नावाची एक शक्ती आहे, तिचं म्हणजे तिची भक्ती केली पाहिजे. कुठेतरी गॉड फिअरिंग म्हणतात ना, पापभीरू, पापाला घाबरत होते लोक. आता आपण पापाचे बाप झालेलो आहोत. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. अरे अंडर द काउंटर हा अंधार होता पूर्वी, आता ओव्हर द बोर्ड अशी लाच घेतली जाते. आणि काय सगळेच घेतात, पर्सेंटेज ठरलेला आहे हे असं म्हणतात. म्हणजे स्त्रिया लाच घेत नव्हत्या तोपर्यंत अर्धी लाच घेतली जात होती आपल्या देशात. आता काय सगळेच, आणि लाच म्हणायचीच नाही. पण ह्याच्यातला जो आहे ना परीक्षित, तो आपण बघणार आहोत. मेल्यानंतर तो परीक्षित किती आपला छान आहे, 7 दिवस हे करेन. यातला परीक्षित उद्या बघूया कसा येतोय.
त्याच्यानंतर नमस्कार न करता ऐकायला बसणारा. शेवटी नमस्कार त्यांनी कथाकाराला वाटलं की आपल्याला नमस्कार करते आणि प्रत्येक नमस्काराला ताठ झाला त्याला बोलता येणार नाही, गाढव आहे तो. इथे जो ग्रंथ ठेवलेला आहे ना किंवा इथे जो प्रतिभावंत व्यास आहे त्यांना नमस्कार असतो. पण नमस्कार न करता ऐकणार पुढच्या जन्मात विषारी वृक्ष बनेल, विषारी वृक्ष. त्याच्यानंतर झोपून ऐकणारा अजगर बनतो. आत्ताच अजगर आहे तो. आणि कथेत विघ्न आणणारा, कथेत संकट आणतात, उगीच फ्यूज घालवायचा, उगीच मध्ये दारुडा एखादा सोडायचा, हे तर तंत्र अनेक ठिकाणी वापरतात. म्हणजे तो काय होतो, दीर्घकाळ नरश्वास बोडून पुढे डुक्कर होतो, डुक्कर म्हणून जन्मतो. हे सर्व टाळून देवी भागवताचं जो 9 वेळा श्रवण करतो, परत 9 आला आणि 9वाचं आपण बघितलेलं आहे, तो मुक्त होतो. 9 वेळा जो हे सगळं टाळून म्हणजे बसलाय कसा नम्रतेने, आल्यावर त्यांनी नमस्कार केलेला आहे, पूर्ण कथा ऐकणार आहे, बघ कथाकाराची किंवा कथेची टिंगल करणार नाही आहे. असे जो आहेत ना, त्यांनी 9 वेळा जर देवी भागवत वाचलं किंवा ऐकलं तर ते खरंच सर्व पाशातून मुक्त होणार आहेत आणि ह्याच जीवनात जीवनमुक्तीचा आनंद लुटणार आहेत. 9 का आपण बघितला होता, 9ला एक परफेक्ट नंबर म्हटलं जातं, कारण 9चा पाढा किंवा 9ला तुम्ही कशानेही गुणा, शेवटची बेरीज 9च असते. आणि 9 हा सिंगल डिजिट लार्जेस्ट नंबर आहे. म्हणजे 8, 9, 9 नंतर 10 म्हणजे 2 अंक होतात. एक अंकी सगळ्यात मोठा 9 आहे. आणि 9ला बघा 9 9 81, 8 1 9, 9 2 18, 1 8 9, 9 7 63, 6 3 9, 9 5 45, 5 4 9, 9 9च येतात शेवटी. तुम्ही 9ला 111 गुणा, शेवटी आपण म्हणतो ना की बेरीज येणार आहे त्याची, केल्यानंतर ती 9 येते. म्हणून नवरात्री हा एक कन्सेप्ट आला. दिवस हा कर्मासाठी आणि रात्री भक्तीसाठी किंवा मनोरंजनासाठी. म्हणून उरलेले जे 7 दिवस आहेत, खरा सप्ताह आपण आज प्रास्ताविक बघितलं, उद्यापासून नीट ऐकण्यासाठी आपल्याला शक्ती मिळू दे. आपण शेवटी जो मंत्र म्हणतो तो मंत्र यावेळेला कालीचा, मगाशी जो म्हणला की जयंती मंगला काली म्हणणार आहे, त्या ठिकाणी जरा ताठ बसूया, शांत. माझ्या नंतर म्हणायचंय, जयंती मंगला काली, जयंती मंगला काली, भद्रकाली कपालिनी, भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री, दुर्गा क्षमा शिवा धात्री, स्वधा स्वाहा नमोस्तुते. सदा स्वाहा नमोस्तुते. जयंती मंगला काली, जयंती मंगला काली, भद्रकाली कपालिनी, भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री, दुर्गा क्षमा शिवा धात्री, स्वधा स्वाहा नमोस्तुते. सदा स्वाहा नमोस्तुते. तर शांतपणे एरवी जो शक्ती मंत्र म्हणतो तो या विषयाला अगदी अनुरूप असा आहे. सगळ्यांनी बरोबर म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. आपण पहिलं जे म्हणलं, या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता, आणि शेवटी सुद्धा ओम शांती शांती शांती. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. अगदी हातावर हात चोळूया आपण आधी, आणि ते हात चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून सद्गुरुनाथ देवी, सिंहवाहिनी देवी, व्यास आणि जी अष्टदशभुजा 18 हात आहेत त्या देवीला,
आणि प्रत्येकात निरनिराळी अस्त्र शस्त्र आहेत. ती सुंदर गोष्ट आपण बघणार आहोत. तर त्या देवीला नमस्कार. जो ग्रंथ आहे ती खरी त्या देवीची वाङ्मयी मूर्ती आहे. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.